नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी पोर्टल तुम्हाला माहिती असेलच. महा-डी-बी-टी पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी खुरप्यापासून ऊसाच्या हार्वेस्टरपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचे शेती उपयोगी अवजारांसाठी अर्ज करता येत असतो. तर या पोर्टलवरती नवीन शेतकऱ्याची नोंदणी कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीच्या प्रत्येक बाबीची आपण व्हिडिओ बनवणार आहेत. तुम्हाला महा-डी-बी-टीचा अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, मराठी तक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर. चला तर मित्रांनो, वेळ न करता जाऊया लॅपटॉप स्क्रीनवरती आणि पाहूयात नवीन शेतकरी नोंदणी कशी करावी. तर महा-डी-बी-टी पोर्टलवरती वैयक्तिक शेतकरी लॉग इन करायचं आहे. तिथे आपल्याला शेतकरी ID प्रविष्ट करायचा आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. याची जी लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यानंतर OTP पाठवल्यानंतर OTP जो आधार संलग्न मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर पाठवण्यात आलेला आहे असं मेसेज येईल. ओके करा. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो 6 अंकी OTP आलेला आहे तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP बरोबर टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर आपल्याला OTP तपासा या बटनाचा वापर करायचा आहे. वापर केल्यानंतर आपल्याला पुढे जाईल, तिथे तुम्हाला दिसेल प्रोफाईल संपूर्णता 50%, म्हणजे आपलं प्रोफाईल जे आहे ते कंप्लीट झालेलं नाही, आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली घ्या आणि तिथे जात श्रेणी आणि अपंगत्व या पर्यायाचा वापर करून घ्या. त्याच्यानंतर सुरुवातीला आपली जी कास्ट आहे ती निवडून घ्यायची आहे. जात वर्गवारी, जात श्रेणी आणि अपंगत्व, जात वर्गवारी निवडून घ्यायची आहे. जे असेल ती निवडा. जर तुमची कास्टमध्ये असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटचा नंबर वगैरे लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पर्याय येतो तो म्हणजे अपंगाचा. जर तुम्ही अपंग असाल तर येस करा, नसेल तर नो करा. जर असाल तर तुम्हाला प्रमाणपत्र इथे अपलोड करावं लागणार आहे. मी नो असेल तर मी नो टाकतोय. त्याच्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला दिसते बटन सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तिथे नोटिफिकेशन येईल. कास्ट कॅटेगरी अँड डिसेबिलिटी डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. बरोबर असेल तर ओके करा. त्याच्यानंतर ही जी पोर्टल आहे तो पुढे जाईल. वेबसाईट पोर्टल जरा स्लो चालत असतं हे. त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे प्रोफाईल आहे ते 100% पूर्ण झालेलं असेल. तुम्हाला हिरव्या रंगामध्ये ते दिसणार आहे. प्रोफाईल संपूर्णतः 100% भरलेला आहे. तर आपण आता पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे आपली जी नोंदणी आहे ती यशस्वीपणे झालेली आहे. तुम्ही आता घटकासाठी अर्ज करू शकणार आहात. घटकासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा कसा आहे त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. आपण सुरुवातीला नोंदणी कशी करायची या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.